प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे ज्या वेळेला वल्लरीने सांगितलेलं आहे किडनॅप करण्यासाठी स्वतः आता त्या मंजुळाला, पण त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरीने असं काहीतरी मात्र आता प्लॅनिंग केलंय की त्यानंतर या सगळ्यामध्ये ती आता पूर्णपणे हे झालेली आहे आणि सगळं सत्य समोर आलंय। कुणी हे सगळं आणि आता त्या मुलीला किडनॅप करून ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी मात्र आता तिला वल्लरी दिसलेली आहे। तिने वल्लरीला तिथेच ओळखले की या बाईंना मी आता कुठे पाहिलं होतं। बरं, इतकंच नाही आहे तर त्यानंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी मात्र आता मोठं कारस्थान करत मंजुळाला सोडवलेलं आहे आणि मग मंजुळाला सोडवल्यावरती मात्र सगळ्या गोष्टींचा असा काही उलगडा झालाय की त्यानंतर मात्र आता इकडे वल्लरी आपल्या जाळ्यात अडकलेली आहे। कसं झालंय, काय झालंय, सगळं सविस्तरपणे पाहू। आता इकडे वल्लरी घाबरलेली आहे आणि ती सांगायला लागते, काय रे, त्या मुलीला मात्र आता किडनॅप करून ठेवलंयस ना? यावरती तो सांगायला लागतो, ती मुलगी माझ्या ताब्यात आहे, पण आता एक गोष्ट तू मला सांग की तिला किती दिवस आणि कसं आपण किडनॅप करून ठेवणार आहोत, असं किती दिवस आपण तिला हे करणार? यावरती मात्र आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, ते काही नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा आपण आता या सगळ्यामध्ये तिला आता हे करूया, म्हणजे तू तिला डांबून ठेवतो म्हणतो, अगं किती दिवस, तेच तर तुला आता मी विचारतोय। यावरती ती सांगायला लागते, काही झालं तरी ती या सगळ्यातून सुटता कामा नये, मी तिकडे येते। आणि त्यावरती रमा इकडे आता उदयकांत सांगायला लागतोय, बघ आत्तापर्यंत त्या रमाकांतला डांबून ठेव, त्याला डांबून ठेवलं, आता इकडे तू त्या मुलीला डांबून ठेवायला लागते, मी काय आता हीच कामं करत बसू का? आणि आता मी काय तुझा नोकर आहे का? पैशाची ज्या वेळेला गोष्ट आता निघते आणि त्यावेळेला मात्र आता पैसे देण्यासाठी तू नकार देतेस, हे सगळं आता तुझं अति झालेलं आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता ती लगेच सांगायला लागते, ते काही नाहीये, मला आता काही माहीत नाहीये, तू तिला ठेव, जर का तू तिला सोडलंस ना तर आता ती इकडे म्हणजे येणार आणि आपल्याबद्दलचं सत्य सांगणार। त्यावरती उदयकांत तिला आता सांगायला लागतो, ते काही नाहीये, तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये इकडे ये आणि तिला आता सांभाळ, कारण आता मी इथून निघून चाललोय। काही झालं तरी सुद्धा तुला जर का तिची आता हे करता येत असेल निगराणी तर कर, नाहीतर नाही, मी चाललोय, ती गेली तर गेली, कारण मी काय एकटा अडकणार नाहीये, माझ्यासोबत अडकणार आहेस ती म्हणजे तू सुद्धा, आणि म्हणूनच मी जे काही सांगतोय ते ऐक। असं म्हटल्यावर ती वल्लरी आता सांगते, ठीक आहे, तू तिकडेच थांब, मी आल्याशिवाय तू आता जाऊ नकोस, जर का मी आल्याशिवाय तू तिकडे गेलास ना तर मात्र बघ। असं म्हटल्यावरती ती आता तिकडे जायला निघालेली आहे। बरं, तोपर्यंत मंजुळाला किडनॅप केलंय, हे सगळं होतं। अर्णव आता शिर्केंना सांगत आहे, ते काही नाहीये, आपण आता एक काम करूया, या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे तिचा मोबाईल तिच्याकडे असणार आहे, कारण ज्या वेळेला ती गाडीत बसली होती त्यावेळेला तिच्या हातात मात्र आता तो मोबाईल होता, आणि ज्या वेळेला तिच्या हातात तो मोबाईल होता ना त्यावेळेला मला इतकं समजले की आता ती मोबाईलवरती म्हणजे तिला मेसेज येतो, तो मोबाईल ॲक्टिव्ह होता, त्यामुळे पोलिसांना मात्र आता तुम्ही सांगा की आता तिचा मोबाईल हे करायला, कारण तिने मला मेसेज केलाय, माझ्याकडे मोबाईल तिचा नंबर आहे, आणि त्यामुळे हा नंबरवरून आता पोलिसांना ट्रॅक करायला सांगा की ती कुठे आहे, काय आहे। असं म्हणत अर्णवने मात्र आता मंजुळाला शोधण्यासाठी जंग पछाडायचं ठरवलेलं आहे। बरं, तोपर्यंत हे सगळं होत असताना मात्र वल्लरी हे ऐकते आणि वल्लरी आता मोबाईल ट्रॅक करणार म्हटल्यावरती ती उदयकांतला लगेचच फोन करून मात्र आता तिचा मोबाईल हिसकवून कुठेतरी तू आता फेकून दे असं सांगायला लागते। पण ज्या वेळेला मात्र आता इकडे ती उदयकांतला हे सांगत आहे, पण त्यावेळेला उदयकांत तिला सांगतोय की तू आत्ताच्या आत्ता इकडे ये, मी फार वेळ या मुलीला सांभाळू शकत नाहीये। असं म्हटल्यावरती ती सांगते, हो मी येते बोलले ना, मी तुला येते बोलले तरी सुद्धा तू पुन्हा तेच का बोलतोयस? आणि यावरती मात्र आता उदयकांत सांगायला लागतो, कारण आता मी फार वेळ इथे थांबू शकत नाहीये, तू आत्ताच्या आत्ता जर का आली नाहीस ना तर मात्र बघ। यावरती म्हणते, थांब, एक मोठं काम आलेलं आहे, म्हणजे आता तू त्या मुलीचा मोबाईल घे, पण माझ्या लक्षात आलंय की आता इकडे रमाकांतचा मोबाईल सुद्धा माझ्याकडे आहे आणि तो मोबाईल कुठेतरी गायब केला पाहिजे, कारण त्याच्यावरून मात्र माझ्यापर्यंत हे लोक पोहोचू शकतात। असं म्हटल्यावरती ती विचार करते की घराच्याच अंगणात तो मोबाईल पुरून ठेवते, जरी पुढे मागे कधी सापडला तरी सुद्धा मात्र आता तो माझ्याकडेच होता, हे कशावरून? मात्र इथे घरामध्ये होता आणि कोणीतरी ठेवला, काहीही झालं असेल असं म्हणत ती आता विचार करते आणि तो मोबाईल पुरण्यासाठी येते। ज्या वेळेला ती तो मोबाईल पुरण्यासाठी येते आणि त्यावेळेला मात्र
आता इकडे ईश्वरीच्या डोक्यामध्ये विचार आलाय आणि ईश्वरी मात्र सांगायला लागते की अर्णव सर मला सांगा की मंजुळा किडनॅप झाले एकाच कारणासाठी आणि ते म्हणजे आता इकडे मंजुळाला किडनॅप करण्यात आलेलं आहे ते या कारणासाठी कारण मंजुळा ही आता या सगळ्यामध्ये आपल्याला सत्य सांगायला निघाली होती, बरोबर आहे. जर का आता मंजुळा आपल्याला सत्य सांगायला निघाली होती तर या सगळ्यामध्ये मात्र ही गोष्ट बाहेर पोहोचली कशी, कारण इथून तुम्ही बाहेर जाईपर्यंत ही गोष्ट जर का बाहेर येते याचा अर्थ काय होतो की या सगळ्यामध्ये कुणीतरी मात्र आता आपल्या घरचं भेदी आहे आणि तो सत्य सांगतोय असं म्हटल्यावर ती मामी अचानकपणे बाहेर गेलेली ईश्वरीने पाहिलेली आहे आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरी या सगळ्यामध्ये विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता मी ताबडतोब या सगळ्यामध्ये विचार करते आणि आता मी ताबडतोब मात्र आता लवकरात लवकर जाऊन तिकडे पाहते की मामी काय करतायत असं म्हणत ती आता मामींना पाहण्यासाठी निघालेली आहे. ज्या वेळेला मात्र आता ती मामींना पाहण्यासाठी निघालेली आहे त्यावेळेला मात्र आता मामी तिकडे काहीतरी पुरतायत हे ईश्वरीने पाहिलंय. ईश्वरीला डाऊट आलेला आहे आणि त्याचमुळे मात्र आता इकडे वल्लरी तिकडून निघाले. ईश्वरी तिला विचारते मामी हे काय करताय तुम्ही आणि त्यावेळेला मात्र आता वल्लरी सटपटलेली वल्लरी मात्र आता विचारायला लागते की तू इथे काय करतेस, म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू इथे करायचं काम काय आहे आणि त्यावरती मात्र आता ती सांगते मामी अहो मी काय करते तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही इथे इतक्या रात्री कशासाठी आहात. यावरती मात्र आता मामी इकडे जराशी घाबरते आणि सांगायला लागते काही नाही जरा इकडे बघायला आले होते, मला आतमध्ये घुसमटल्यासारखं झालं होतं म्हणून मी इकडे आले होते असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे ऐश्वरीच्या डोक्यामध्ये विचार आलाय नाही मामी या सगळ्यामध्ये काहीतरी खोटं बोलता आहेत. बरं तोचपर्यंत आणि त्यानंतर मात्र आता मामी इकडून निघालेल्या आहेत. ज्या वेळेला मामी आता निघतात ईश्वरी विचार करते या ठिकाणी मामी काय करत होत्या, मामींच्या हातातून रक्त सुद्धा येत होतं आणि त्यानंतर ईश्वरी सांगायला लागते मामी अहो तुमच्या हातामधून रक्त येते आणि ते कसं काय आणि त्यावरती मात्र आता मामी सांगतात काही नाही बांगडी फुटली होती. आता ही मामींची फुटलेली बांगडी त्याच आता मोबाईलच्या याच्यामध्ये जाऊन रुतून बसलेली आहे आणि त्यानंतर मात्र इकडे आता त्या मुलीचा मोबाईल ट्रॅक करत आता अर्णव निघालेला आहे. ज्या वेळेला त्या मुलीचा मोबाईल ट्रॅक करत मात्र आता अर्णव निघालेला आहे आणि त्याच वेळेला इकडे आता अर्णव मात्र आलेला आहे तो म्हणजे त्या मुलीच्या वडिलांकडे. मुलीचे वडील खूपच घाबरलेत आणि आता काहीही करा पण आमच्या मुलीला मात्र आता शोधून काढा, खरंच या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे ती आमच्या घरची एकुलती एक आधार आहे असं म्हटल्यावरती मात्र या सगळ्यामध्ये मात्र इकडे लगेचच आणि त्यानंतर मात्र अर्णव तिला सांगायला लागतो तुम्ही चिंता करू नका, काहीही झालं तरी सुद्धा तुमच्या मुलीला मात्र आता मी या सगळ्यामध्ये परत आणणार मोबाईल ट्रॅकिंगवरती लावलेला आहे असं म्हणत अर्णव आता त्या वडिलांचं दुःख जाणून घेतो आणि काहीही झालं तरी तो शिर्केंना आणि आता आकाशला सांगायला लागतो काहीही करा पण लवकरात लवकर मात्र त्या मुलीचा शोध घ्या कारण तिने आपल्यासाठी मात्र आता स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. तिला या सगळ्यामध्ये मदत करून बाहेर काढणं हे आता आपलं काम आहे आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच आणि त्याच वेळेला पोलिसांचा मात्र आता फोन आलेला आहे की त्या मुलीचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे आणि लगेचच तुम्ही आता तिकडे पोहोचा असं म्हटल्यावरती मात्र आता ताबडतोब इकडे आता निघालेला आहे अर्णव तो म्हणजे त्या लोकेशनवरती आणि त्यानंतर मात्र इकडे त्या मुलीला घेऊन तो आलेला आहे. पण या वेळेमध्ये एक गडबड अशी झाली की वल्लरी तिकडे पोहोचलेली आहे आणि वल्लरीला त्या मुलीने पाहिलेलं आहे आणि हाच गोष्ट मात्र या सगळ्यामध्ये इकडे महत्त्वाची ठरते. ज्या वेळेला त्या मुलीला घरी आणलं जातं वल्लरीला काहीच माहिती नाहीये. वल्लरीला माहीत नसल्या कारणाने वल्लरी मात्र तिकडेच आहे आणि त्यानंतर मात्र ज्या वेळेला आता ती मुलगी समोर आले आणि त्याच वेळेला त्या मुलीने मात्र आता या सगळ्यामध्ये लगेचच सांगितलेलं आहे की वल्लरी मामी या तिकडे होत्या, त्यांनी मला किडनॅप करून ठेवलं होतं. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेली आहेत आणि मालिका या सगळ्यामध्ये मात्र आता खूप मोठ्या टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे. मालिकेमध्ये सगळ्यात जबरदस्त टर्निंग पॉईंट वल्लरीचं एक्सपोज होणं आहे आणि त्या मुलीने याच बाईने आपल्याला किडनॅप केलं आणि हिच्यासोबत जो माणूस होता ना त्यानेच रमाकांतला मारलेलं आहे हे सुद्धा सांगितले आणि ही बाई सुद्धा बाजूला उभी होती
त्यावेळेलाच मला आता संशय आला होता, पण मी आता बोलले नाही, कारण मला डाऊट होता. पण आज ज्या वेळेला या बाईला मी तिकडे पाहिलंय ना, त्यावेळेला सगळा डाऊट क्लिअर झालेला आहे असं म्हणत मात्र आता लगेचच या सगळ्यामध्ये इकडे आता वल्लरीचं भांडेफोड झालेली आहे आणि आता अर्णव ईश्वरीच्या समोर सत्याचा उलगडा सुद्धा झालेला आहे.